बऱ्याच जणांना उपासना म्हणजे नेमकी काय हा प्रश्न पडलेला असतो. कारण ज्यावेळी मी एखाद्याची पत्रिका बघतो किंवा कोणत्याही ज्योतिषी एखाद्याची पत्रिका बघतो त्यावेळी त्याला पत्रिकेमध्ये काही दोष असतील तर त्यावर काही उपासना सुचवल्या जातात. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की उपासना म्हणजे उपवास का? तर उपासना म्हणजे उपवास नाही. उपासना म्हणजे काय? जर तुम्हाला कुलदेवीची उपासना सांगितली असेल तर कुलदेवीच्या नामाचा जप, कुलदेवीचा नामजप असेल तर त्याला ती कुलदेवीची उपासना असं म्हणतात. याशिवाय तुम्हाला गणपतीची उपासना जर सांगितली तर अथर्वशीर्ष पठण आहे, त्याच्याशिवाय गणपती स्तोत्राचं पठण आहे, याशिवाय संकष्टी व्रत आहे, मंगळवारी गणपतीचं दर्शन घेणं, गणपतीला गुळ खोबरं अर्पण करणं, याला उपासना म्हणतात. तर उपासना म्हणजे जी आपल्याला उपासना सांगितलेली आहे, ज्या आराध्य देवाची आपल्याला उपासना सांगितलेली आहे त्याच्या नावाचा नामजप असेल किंवा त्याचे काही स्तोत्र असतील, या स्तोत्राचं पठण म्हणा किंवा नामजप करणं म्हणा, याला उपासना असं म्हणतात. उपवास हा पूर्णपणे वेगळा भाग येतो जो उपासनेशी संबंधित पण आहे. पण उपवास शक्यतो प्रत्येकालाच मी उपासना म्हणून सांगत नाही, कारण तब्येतीचा पण इथे विचार केला जातो. त्यामुळे उपासना म्हणजे जे आपल्याला आराध्य दैवत आहे त्याच्या नावाचा नामजप किंवा त्याचे स्तोत्र पठण.